परिस्थिती होती का तुमचं सरकार येण्याचं आणि अतिउत्साहामुळे मुख्यमंत्री आम्हीच बनणार या दाव्यामुळे काही घोळ झाला का? बघा, घोळ 2-3 प्रकारे झाला. भाजपाची निवडणूक स्ट्रॅटेजी जी आहे, या प्रत्येक राज्याचं आपण हे जर पाहिलं की विरोधकांना पूर्णतः नामशेष करायचं, म्हणजे 5-10 वर्ष विरोधक पुन्हा वर डोकं काढू नये एवढं यश मोठ्या प्रमाणात मिळवायचं. तर ते कसं मिळवायचं, तर कुठल्याही टोकाला जाऊन मिळवायचं. लोकशाहीची हत्या करून मिळवता आलं तरी चालेल, संविधानाची हत्या करून मिळवता आली तरी चालेल, मतदाराशी बेईमानी करूनही निवडणूक जिंकता आली तरी चालेल. ऐन प्रकारे निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना नामोहन करायचं. कदाचित तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या प्रचंड सरकारच्या विरुद्ध रोष होता. तीनही पक्षाचे सत्तेमध्ये बसले. सगळ्यात जास्त शिव्याचा वापर त्यावेळेस आपण 10 पैकी 8 लोक सरकारच्या विरुद्ध बोलताना आणि तीनही पक्षाच्या विरुद्ध बोलताना दिसत होते. मग असा काही चमत्कार झाला की एवढे मोठ्या जागा आल्या आहेत लोकसभेमध्ये आणि 6 महिन्यात एवढा फरक पडतो का? त्यामध्ये झालाच. दुसरी गोष्ट, आम्ही पण बेसावध राहिलो. आम्ही सांगितलं की मलाही अनेक जणांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचे, मला आपण आपली अवकातच नाही तर अवकातीच्या बाहेर आपण कशाला बोलायचं? ज्यासाठी आम्ही त्यासाठी पात्र आहोत की नाही, पण निर्णय किंवा हे काही आपल्या अधिकारात नाही आणि दृष्टिक्षेपातही नाही, त्यावेळेस अशा हवेवरच्या गोष्टी करून स्वतःला काही भूषणावं म्हणजे मोठं करण्यात अर्थ नाही. त्यामुळे त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती. त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे. कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते, लाडकी बहीण असेल, मतदार वाढवत होते, मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते, तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला, लक्ष घालायला वेळच मिळाला नाही, तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं. सुनील तटकरे म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं असेल तर आम्हाला भाजपला विचारावं लागेल. नाही, प्रश्नच नाही ना. मी काल बोलताना ते तुतारीचा अलग अर्थ काढला होता. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे. ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी, ते फुंकणारी तुतारी नाही. आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल, बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे ते चालतात, वागतात. राहिला विषय कालचा, तुम्ही जे तटकरेंच्या संदर्भात म्हणताय, तर हे मित्रपक्ष नाही आहेत. हे शिंदेचा पक्ष असेल किंवा आमच्या अजितदादांचा पक्ष असेल, हे मित्रपक्ष नाहीच मुळात. हे सत्तेतील सहभागी झालेले CBI ईडीच्या इशाऱ्यावर बांधिलकी म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहेत. इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे. त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला आहे. त्यामुळं तिथेच मरायचं आहे, तिथेच जगायचं आहे, अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे. आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल. कदाचित त्यांना इच्छेक दुसरा विवाहही करायचा असेल तर तो विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल. ज्याला 2 विवाह झाले असतील त्याला तिसराही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावं लागेल, नाहीतर घरातून त्याला बाहेर पडावं लागेल. उद्धव ठाकरे म्हटले की एकनाथ शिंदे यांना 50 जागा मिळाल्या, ही कुठला जादूटून आहे का? त्यांनी डायनॉसॉर कापला होता विधानसभेत, त्यांना 50 जागा. कोण म्हणले? उद्धव ठाकरे. आता निकाल लागलेला आहे, जे झालं आहे ते दिसतं आहे. खरं तर पुढच्या निवडणुका इतका प्रचंड ताप असणार आहे, कठीण आहे. कारण विधानसभेमध्ये 30-30 कोटी रुपये खर्च केले गेले एका उमेदवाराच्या मागे, एका विधानसभेच्या मागे. आता पुन्हा 5 वर्ष पुन्हा महाराष्ट्र लुबाडतील, 50 कोटी करतील.
पैशाचा प्रचंड पूर आलेला आहे। एक एक नगरसेवक आणि एक एक बँकेचा प्रतिनिधी खरेदी करायचा असेल तरी 1-1 कोटी रुपये मोजले जातात। एक माजी नगरसेवकाच्या मागे 2-2 कोटी रुपये मोजले जात आहे आणि पक्षात घेणाऱ्यांना पैसे देऊन पक्षात आणलं जात आहे। तर म्हणजे खरेदीच केलं जात आहे, हा जोरात धंदा आहे। त्यावेळेसही जे काही आमदार आले त्यावेळेस कोणी लाडकी बहीण म्हणू देत, कोणी काही म्हणू देत, पण मी जे बोललो किंवा उद्धवजी बोलले तेच त्याचं उत्तर आहे, त्यामुळे त्यांना यश मिळालं। राज ठाकरेंसोबत माझ्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे कालच्या महायुतीचं अजून डिक्लेरेशन झालं तर उद्धव ठाकरे सोबत असल्याचं बोलतात आहे। बघा, आता त्या दोन भावांचं दोन भावांना विचारलं पाहिजे। आम्ही ते सख्खे भाऊ नाही पण चुलत भाऊ तरी आहेत, पण आम्ही दूरचे भाऊ आहोत, रक्त नाही आमचं नातं नाही, थोडासा विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत। त्यामुळे ते आम्हाला विचारून काही आतल्या घरातल्या गोष्टी करणार नाही। ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचं आहे नाही यायचं आहे की काय निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांचा विषय आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जण एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे। आणि संजयजी राऊत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी होती। आता लोकल निवडणुकीमध्ये ही आघाडी काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होणार नाही, कारण स्थानिक लोकांनी तो निर्णय घ्यायचा आणि ही जबाबदारी किंवा हा निर्णय आम्ही स्थानिक लोकांवर सोडलेला आहे। हो, पण ते राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर ते महाविकास आघाडीला चालेल का, किंवा जर ते सोबत जाणार असतील तर काँग्रेसची काय भूमिका? असं हे लग्न होण्यापूर्वी तुम्ही उपस्थित राहणार का? आता पत्रिका मिळाली तर जाऊ, नाही मिळाली तर आम्ही आपल्या घरी राहू, पण ते पहिले तर त्यांचं काय होतंय ते तर कळू द्या, त्यावर जर तर आत्ता आपण कशाला विचार करायचा। राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना म्हणजे पलटवार केला है, मुंबई में आओ समंदर में डुबो डुबो के मारेंगे, असं आहे त्यांचं वक्तव्य मराठी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे, असलंही पाहिजे। शेवट काही ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी नाही मातृभाषा आहे, पण हिंदीचे काही आम्ही दुश्मनही नाही। महाराष्ट्रातील जी अस्मिता, महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जे काही साधू संतांच्या वाणीतून एक संस्कारमयी माणूस घडवण्यासाठी या भाषेचा वापर मराठीची निर्मिती झाली असं मी मानतो। राहिला विषय की हिंदीचा विरोध करणं हे ऐच्छिक भाषा ती ठेवावी। आम्हीही 5व्या वर्गापासून हिंदी शिकलेली आहे, त्यामुळे पहिल्या वर्गापासून हिंदी सक्ती असू नये इथपर्यंत ठीक आहे, पण यामागचं राजकारणच मला वेगळं दिसत आहे। हे जे काही चाललेलं आहे आज हिंदी भाषिक मतांचं प्रचंड मोठा गट्टा निर्माण करण्यात यशस्वी झालेत देवेंद्र फडणवीस। आणि मुंबईमध्ये 30-35% वर आता मराठी राहिलेला नाही। मग जे उर्वरित आहेत त्यातील अल्पसंख्याक काढलेत तर जवळपास 45% 42%च्या जवळपास हे सगळे हिंदी भाषिक लोक त्या मुंबईत आहेत। आणि मुंबईतील मराठी माणसं वगळून हिंदी भाषिक लोकांना एकत्रीकरण करण्यात मराठीचा मुद्दा काढून हिंदीचा मुद्दा लादून देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले। राहिला मराठी बांधव तर मराठी मतं काही 100% एका ठिकाणी राहतील असं काही चित्र नाही। अनेक ठिकाणी ते मराठी मतं विभागली जातील, त्यांचं विभाजन होईल, त्यांची वाटणी होईल। अशा वेळेस फायद्यात मराठी म्हणून कॉर्पोरेशनला भारतीय जनता पक्षाला अधिक फायदा होईल आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे काही चाललं आहे त्याचाही गंध आहे का, त्याचा वास आहे का, हे येणारा काळ सांगेल। आत्ता मी काही बोलू शकत नाही, परंतु एकूणच आत्ता जे काही मुंबईतलं राजकारण आहे, जी भाषेचा वरून वाद निर्माण झाला आहे, एकामेकाला ठोकण्याचं काम जे सुरू झालं आहे,
आणि हिंदी वर्सेस मराठी एकमेकाचे दुश्मन म्हणून उभं केलेलं आहे. ह्या निवडणुकीच्या साठी केलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे, हे प्लॅनिंग आहे आणि यात अनेक जण ट्रॅप होत आहेत. तो ट्रॅप होणारे नेमके कोण हे फार दिवस नाही तर महिनाभरामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल, महाराष्ट्राच्या लक्षात येईल. राज ठाकरे ट्रॅपमध्ये सहभागी आहेत का, तुमचा थेट आरोप आहे. राज ठाकरेंना एकनाथ शिंदे भेटतात, देवेंद्र फडणवीस भेटतात, भेटीगाठी होतात, मग अचानक राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला त्या सभेमध्ये जातात, नंतर एकत्र असं चर्चा होती की तुम्ही आज पहिल्यांदा जाहीर करताय. राज ठाकरे या ट्रॅपमध्ये सहभागी आहे का, राज ठाकरे ट्रॅप घेऊन इकडे आले आहेत महाविकास आघाडी किंवा तुमचे सहकारी उद्धव ठाकरे? नाही, ट्रॅप कोणी लावला, ट्रॅपमध्ये कोण जात आहे हे आता काही बोलणं घाई होईल. मी राज ठाकरेंनाही म्हणणार नाही की ते ट्रॅपमध्ये आता गेले. जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो. पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे, कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर. त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील एवढं तुम्हाला सांगतो. शेवटचा प्रश्न राजभूषण ठाकरेने मराठी शेवटचा राहिला. विधान भवनाच्या पायऱ्या मारामारी झाली, ची भाषा झाली, त्यानंतर सगळं टीव्हीवर पाहिलं आपण. यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने पायऱ्यांवरती कोंबडी चोर असेल किंवा पोके असतील किंवा मंगळसूत्र चोर असेल, सगळ्या गोष्टी झाल्या. हे सगळं प्रकरण जे आहे हे पर्यंत पोहोचलं महाराष्ट्र संस्कृती. तुम्ही कसं बघता याच्याकडे, आणि तुम्ही जे आरोप करताय कोंबडी चोर मंगळसूत्र चोर, हे कितपत त्याच्यात काही तथ्य आहे किंवा काय आहे? नाही, कोंबडी चोर आहे किंवा ते काय मंगळसूत्र चोर हे जे काही नारे लावले जातात त्याच्यावर त्यापूर्वी काही गुन्हे दाखल असतील म्हणून ते आमच्याकडून आलेलं नाही, तर शिवसेनेचं ते उत्तर आहे. आणि कोंबडी चोर उत्तर ते शिवसेनेला माहीत आहे की ते गुन्हे आहेत की नाही मला माहीत नाही. ते नारे लावतात, त्यांनी सुरुवात त्यांच्याकडून. मंगळसूत्र चोराची माहिती ही खरी आहे की गुन्हा दाखल झालेला होता. आता तो कशामुळे झाला, तो FIRची कापी काही मी वाचली नाही. आता राजकारणामध्ये असे नारे लावले जातात. काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे, ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली. एवढा मोठा ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक ISA असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे. राहिला हा राड्याचा विषय, जो काही राडा झाला तिथे ते महाराष्ट्राची लाजच गेली, अब्रू गेली. आणि घालवणारे कोण, तर आमदार म्हणून कुणाच्या इशाऱ्यावर तो राडा झाला, तर तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या इशाऱ्यावर राडा झाला. व्यक्ती हल्ला करणारा कोण आहे, तर तो MPDSचा आरोपी होता. त्याला सोडवण्याचं काम, मुक्त करण्याचं काम त्या आमदारांनी केलं. त्याची पण माहिती घेतली, त्याचा पण पुरावा हाती आला आहे. जर गंभीर गुन्हेगार असलेला माणूस आमदाराच्या पाठीमागे फिरत असेल आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन विरोधकांना मारत असेल, तर अब्रू कुणाची गेली महाराष्ट्रामध्ये हे नव्यानं सांगायची गरज नाही. किती कसंही उत्तर देऊ, पण अब्रू घालवली गेली आणि ते अब्रू पुन्हा मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. तर हे कोणीही कोणाशी बोलताना शब्दाची मर्यादा ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होईल. महाराष्ट्राचं विधिमंडळ हे एक वेगळं विधिमंडळ आहे. याला एक वेगळा एक महत्त्व आहे. आणि या महाराष्ट्राच्या विधिमंडळातून अनेक जण शिकतात. आणि अशा वेळेस आजकाल जे काही माणसं विधिमंडळात यायला लागली की जी उजळ मात्यानं लोकप्रतिनिधींमधून ठप्पा मारून फिरतात, त्यातील अनेकांचा रेकॉर्ड जर आपण काढला
तर ते विशिष्ट जातीय शक्तीला पोचण्यासाठीच आणि त्यातून एकमेकाचे विरोधक वाढवण्यासाठी, आणि काही व्यक्ती अशा आहेत की सरकारच्या इशाऱ्यावर बोलत राहिले पाहिजेत आणि त्याचा फायदा, तो कितीही नालायक असू देत, कितीही बदमाश असू देत, किती तो आपला खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असेल, कुणाला कुठल्याही भाषेत बोलत असेल, तर अशी काही माणसं ही ठेवली गेली आहेत आणि ती माणसं त्यांचा रोल तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या करत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे.